पुण्यातला मध्यवर्ती आणि सदैव गजबजलेला डेक्कन परिसर. याच डेक्कन परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास ड्रिंक अँड ड्राईव्हची एक थरारक आणि भयंकर घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत बेधुंद असलेल्या एका 19 वर्षीय तरुणानं आपल्या अतिवेगात असलेल्या कारवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर ही सुसाट कार थेट गरवारे पुलाचे लोखंडी रेलिंग तोडून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा मोठा आवाज होऊन संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवानं या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या घटनेनं पुण्यातील रस्ते सुरक्षिततेचा आणि रात्रीच्या वेळी चालणाऱ्या हुल्लडबाजीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार ही थरारक घटना 25 मे रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली आहे. आरोपी तरुण जंगली महाराज रस्त्यानं डेक्कन जिमखाना बाजूकडून जात होता. रात्रीची वेळ असल्यानं रस्ते मोकळे असल्याचा गैरफायदा घेत त्यानं आपल्या ताब्यातील कार MH31 FR 5863 अत्यंत बेदरकारपणे आणि वेगानं चालवली होती. तो डेक्कन जिमखाना जवळील गरवारे पुलाजवळून गुडलक चौकाच्या दिशेनं जात असतानाच अचानक चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटलेली ही सुसाट कार गरवारे पुलाच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या रेलिंगला जाऊन धडकली. गाडीचा वेग एवढा होता की कार रेलिंग तोडून पुलाच्या पलीकडे खाली जाऊन कोसळली. अपघात घडला तेव्हा जरी मध्यरात्र झालेली असली तरी डेक्कन हा पुण्याचा मध्यवर्ती भाग असल्यानं तिथे नेहमीच काही प्रमाणात वर्दळ असते. कार पुलावरून खाली कोसळतानाचा एक मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. हा आवाज ऐकून आजूबाजूला असलेले नागरिक, स्थानिक व्यावसायिक आणि इतर वाहन चालक घटनास्थळाच्या दिशेनं धावले. काही वेळातच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. सुदैवानं ज्या ठिकाणी कार खाली पडली तिथे त्या क्षणी कुणीही उभं नव्हतं किंवा इतर कोणतंही वाहन जात नव्हतं. अन्यथा पुण्यात आणखी एक मोठा जीवघेणा अपघात घडला असता. या अपघातात सुदैवानं चालक वगळता इतर कुणीही जखमी झालेलं नाहीये. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील चालकाला बाहेर काढून ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या 19 वर्षीय चालकाचं नाव अथर्व अमित जैन असल्याचं निष्पन्न झालंय. अपघाताच्या वेळी अथर्व हा पूर्णपणे दारूच्या नशेत होता आणि याच नशेत त्यानं अतिवेगानं गाडी चालवून हा भीषण अपघात घडवून आणल्याचं स्पष्ट झालंय. डेक्कन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघातग्रस्त कार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपी अथर्व अमित जैन याच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली असून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही काळापासून पुण्यातील रस्त्यांवर श्रीमंत आणि बेजबाबदार तरुणांकडून मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर अशा प्रकारे बेजबाबदारपणे वाहनं चालवून निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या हुल्लडबाजांमुळे पुणेकरांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून अशा मद्यपी वाहन चालकांवर कठोर आणि नमुना दाखल ठरेल अशी कारवाई करावी अशी मागणी आता पुणेकरांमधून जोर धरू लागली आहे. शगुप्ता शेख, लोकमत.com, पुणे.